नशीब व मेहनत या दोघांमध्ये एकच फरक आहे. तो म्हणजे असा की नशीब हे आपल्याला तेच देते जे लिहून ठेवलंय, परंतु मेहनत हे आपल्याला ते पण देते जे लिहून ठेवलेलं नाही, रामकृष्ण हरी मौली, मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपल्या आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा जो काही कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम मिथुन राशी जेमिनाई साइन करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण मे 2026 हे जे काही मासिक राशीफल आहे त्या मिथुन राशी करता कशा स्वरूपाचं असणार आहे, कोणत्या ग्रहांचं ट्रान्झिशन या महिन्यामध्ये होत आहे, त्याच पद्धतीत ते ट्रान्झिट झाल्यानंतर आपल्याला त्या गोचरानंतर आपल्याला कशा स्वरूपाचा हा महिना जाणार आहे, त्या ग्रहांचं कशा पद्धतीचं फलित आपल्याला या महिन्याच्या दरम्यान प्राप्त होणार आहे, हे सर्व जाणून घेण्याकरिता हा जो काही कार्यक्रम आहे तो आहे. तसेच मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर आपल्याला कुंडलीवरती मार्गदर्शन वैयक्तिक हवं असेल तर नंबर हा चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येत आहे, तिथे तुम्ही संपर्क करू शकता. त्याच पद्धतीत तुम्ही आम्हाला ॲस्ट्रोसेज, ॲस्ट्रोटॉक, ॲस्ट्रो गुरुजी, ॲस्ट्रो भारत यावरती देखील फॉलो करू शकता, तिथे देखील आपलं कार्यरत आपण आहोत. असो, आता हे झालं ग्रहांचं ट्रान्झिट. आता आपण जाणून घेऊया आपल्याला हा महिना जो काय आहे तो कशा स्वरूपाचा जाणार आहे. तर सर्वप्रथम आपण जे काय आहे आरोग्य विषयक हा महिना कशा स्वरूपाचा आहे ते जाणून घेऊया. तर आपण ज्यावेळेस आरोग्याचा विचार करतो मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही प्रथम स्थान आहे त्या प्रथम स्थानाचा विचार करायचा असतो. प्रथम स्थानामध्ये आपली जी काही राशी आहे मिथुन राशीचे जे काही स्वामी आहेत बुध, हे आपल्या एकादश स्थानामध्ये 11व्या स्थानामध्ये आहेत. त्याच पद्धतीत आपले जे काही फर्स्ट हाऊस आहे, फर्स्ट हाऊस मध्ये देवांचे गुरु देवगुरु बृहस्पती विराजमान आहेत. आरोग्याची विषयक बघायला गेलं तर 15 मे 2026 पर्यंत अत्यंत उत्तम पद्धतीचं आपलं आरोग्य असणार आहे. परंतु असे का म्हणतोय मी 15 मे पर्यंतच, पुढे काय होणार आहे ते बघूया. आपण बघितलंय की 6वे स्थान तसेच 8वे स्थान व 12वे स्थान हे मारक स्थान आहे. यामध्ये जर एखादा आपला प्रथम स्थानाचा जर मालक गेला तर त्या ठिकाणी आपल्या इम्युनिटीवरती थोड्याशा पद्धतीमध्ये घालत असतो. तर बुध देवता जे काय आहेत ते 15 मे रोजी बुध हे 12th हाऊस मध्ये आपला गोचर करणार आहे. 12th हाऊस मध्ये गेलेले हे जे काही बुध देवता आहे हे आपल्याला थोड्याशा पद्धतीमध्ये इम्युनिटी वीक करणार आहेत आपली. तर मग आता कशा स्वरूपात, थोड्याशा पद्धतीत स्किन इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतं. त्याच पद्धतीमध्ये बघायला गेल्यास खूप दूरचे प्रवास जर झाले तर आपल्याला त्या ठिकाणी थोड्याशा पद्धतीमध्ये इन्फेक्शनला सामोरं जावं लागू शकतं. छोट्या मोठ्या इन्फेक्शनला सामोरं जावं लागू शकतं. बाकी हेल्थच्या विषयक एवढाही मेजर काही इश्यू नाहीये. फक्त त्या ठिकाणी इम्युनिटी पॉवर जी काय आहे ती या महिन्याच्या दरम्यान थोडीशी डाऊन असणार आहे. बाकी महिना जो काय आहे तो अति सर्वश्रेष्ठ असा आपण मानूया. असो, पुढे बघूया आपण विद्यार्थी मित्रांचा अभ्यास. हे बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला अभ्यासाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही पंचम स्थान आहे त्या पंचम स्थानाचा विचार करायचा असतो. पंचम स्थानामध्ये आपली जी काय आहे तुळ राशी आहे. तुळ राशीचे जे काही स्वामी आहे व्हीनस, शुक्र, हे आपल्या 12th हाऊस मध्ये गोचर करत आहे. आता तुम्ही म्हणाल 12th हाऊस मध्ये गेलेत, ठीक आहे, परंतु तुम्हाला एक सांगू इच्छितो, 12th हाऊस मध्ये जे काही शुक्र देवता हे विराजमान आहेत, त्या कारणास्तव आपल्या ज्या विद्यार्थी मित्रांना परदेशी गमन करायचं आहे शिक्षणाविषयक, त्याच पद्धतीमध्ये ज्यांना आपला जिल्हा तालुका सोडून एज्युकेशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी खास करून अतिउत्तम पद्धतीचं असणार आहे. ज्यांना बाहेर शिक्षणाचे योग त्या ठिकाणी दिसत आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीमध्ये शिक्षणाचा विचार या महिन्याच्या दरम्यान करू शकतात. तसेच बुध आदित्य राजयोग देखील आपल्या लाभस्थानामध्ये होणार आहे. प्रथम स्थानाचे जे काही मालक आहे बुध हे सूर्याबरोबर एकत्र आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आपलं जे काही माइंडसेट आहे तो अत्यंत फोकस असणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला शिक्षणामध्ये कशा पद्धतीचे उत्तम विचार आणायचे आहे, कशा पद्धतीचं शिक्षण घ्यायचं आहे, अशा पद्धतीचे जे काही विचार आहे हे आपण परिपूर्णपणे मेच्या दरम्यान करणार आहात आणि त्यावरती फोकस होऊन कार्यरत देखील आपण होणार आहात. तसेच पुढे बघायला गेला असता शुक्र देवता हे फर्स्ट हाऊस मध्ये येणार आहे. फर्स्ट हाऊस मध्ये आलेले जे काही शुक्र आहेत, 14 मे रोजी शुक्राचं ट्रान्झिट होणार आहे. 14 मे रोजी फर्स्ट हाऊस मध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला उत्तम पद्धतीचं शिक्षणाच्या बाबतीमध्ये निर्णय जे काय आहे ते फोकसफुली आपण घेणार आहात आणि आपण शैक्षणिक दृष्ट्या हा जो काही महिना आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा करून घेणार आहात. तसे पुढे बघूया आपण प्रेम विषयक. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला प्रेमाचा विचार करायचा असतो त्यावेळेस देखील कुंडलीचा आपल्याला पंचम स्थानच विचारात घ्यावा लागतं. पंचम स्थान हे आपल्या संततीचं स्थान आहे. त्याच पद्धतीत
आपल्या शिक्षणाचं स्थान आहे. त्याच पद्धतीमध्ये बघायला गेले असता प्रेम विषयकचं स्थान देखील आहे. पूर्वजन्मीच्या कर्माचं स्थान देखील पंचम स्थान हे असतं. पोटाच्या विकारांचं सुद्धा पंचम स्थान असतं. असो, आता प्रेम विषयक बघायला गेलं असता प्रेमाचे कारक तसेच आपल्या कुंडलीनुसार प्रेमाचे जे काही कारक आहे, तसेच कालपुरुष कुंडलीनुसार देखील प्रेमाचे कारक ग्रह जे काय आहेत ते शुक्र आहे. शुक्र जे काय आहे ते आपल्या 12th हाऊस मध्ये स्वराशीस्थ होऊन बसलेले आहे, मालव्य योग तयार करत आहेत. हा जो काही मालव्य योग आहे, पंचमहापुरुष योग आहे, तो आपल्या शुक्र आपल्या 12th हाऊस मध्ये बनवत आहे. तसेच जे काही आपला प्रथमेश आहे, हा प्रथमेश देखील एकादश स्थानामध्ये लाभ स्थानामध्ये आहे सूर्याबरोबर. त्यामुळे तसेच सूर्याची व बुधाची जी काही दृष्टी आहे ती आपल्या फर्स्ट पंचम स्थानावरती येत आहे. त्या कारणास्तव आपलं जे काही लव्ह रिलेशनशिप आहे ते अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये चालेल असं आपण म्हणूया. जरी एप्रिल महिन्याच्या दरम्यान जर आपल्याला मध्ये काही जरी वादविवाद झाले असतील तरी सुद्धा ज्यावेळेस शुक्र हे आपल्या फर्स्ट हाऊस मध्ये येणार आहेत, फर्स्ट हाऊस मध्ये 14 मे रोजी येणार आहे शुक्र. कधी? 14 मे रोजी. आपल्यापासून आपला पार्टनर जर दुरावला असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण बघू शकता शुक्र फर्स्ट हाऊस मध्ये आल्यानंतर कुठेही असो तरी सुद्धा त्याचं एनर्जी, त्याचं मन सर्वस्वी हे तुमच्याकडे असेल. त्यामुळे आपल्या प्रेमविषयक जर बघायला गेलं तर हा महिना जो काय तो अत्यंत दुर्लभ अशा स्वरूपाचा आहे, अत्यंत उत्तम स्वरूपाचा हा महिना आपल्याला प्रेमविषयक असणार आहे. असो, पुढे बघूया आपण वैवाहिक जीवन. मित्रांनो, ज्यावेळेस वैवाहिक जीवनाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही सप्तम स्थान आहे त्या सप्तम स्थानाचाच विचार करायचा असतो. आता सप्तमेश गुरुदेवता 9 नंबरची राशी आहे, म्हणजेच गुरुदेवता हे आपल्या सप्तमेश आहे. सप्तमेश जे काय आहे ते आपल्या फर्स्ट हाऊस मध्ये विराजमान आहेत. गुरुदेवता देवगुरु बृहस्पती, त्यांचा जो काही सप्तम अस्पेक्ट आहे तो आपल्या सप्तम स्थानावरती आहे. त्याच पद्धतीत जे काही प्रेमाचे कारक ग्रह शुक्र देवता हे देखील काही दिवसांमध्ये आता सांगितल्या पद्धतीने 14 मे ला फर्स्ट हाऊस मध्ये येणार आहे. त्यामुळे मॅरिड लाईफ जर बघितली तर अत्यंत उत्तम पद्धतीची ही असणार आहे. मॅरिड लाईफ मध्ये कोणत्याही पद्धतीचा त्रास नसणार आहे. त्याच पद्धतीमध्ये गुरुचा जो काही 9th अस्पेक्ट आहे तो देखील आपल्या 9व स्थानावरती आहे. त्यामुळे आपल्या पत्नीच्या विषयक किंवा आपल्या पती विषयक थोड्याशा पद्धतीमध्ये त्यांच्या प्रोग्रेसच्या विषयक चांगल्या पद्धतीचा हा महिना आहे. त्यांना प्रमोशन मिळण्याचे योग आहे. त्याच पद्धतीत त्यांना नवनवीन कल्पना, नवनवीन आयडिया ह्या सुचणार आहे आणि त्याने आपल्या वैवाहिक जीवनाचा जो काही आहे तो उत्तम पद्धतीचा हा महिना हा मानला जात आहे. असो, पुढे बघूया आपण आपलं 9वं स्थान भाग्य, तसेच करिअर, 10th स्थान व बिझनेस. तर आता मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला भाग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही 9th हाऊस आहे त्या 9th हाऊसचा विचार करायचा असतो. आता 9th हाऊस मध्ये राहू देवता जे की दैत्य आहे, जे की चाणक्य आहे ते विराजमान आहेत. आता भाग्यस्थानामध्ये ज्यावेळेस राहू असतो त्यावेळेस सहसा डिले अनुभवायला मिळतो. परंतु असे असले तरी देखील आता राहू देवता हे आपल्याला साधारणतः जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजेच जवळजवळ डिसेंबर पर्यंत 2 डिसेंबर पर्यंत त्या ठिकाणी राहू देवता हे आपल्या 9व स्थानामध्ये असणार आहे. मग आता तोपर्यंत डिलेच होईल का? तर असं नाहीये, तसं काही होणार नाही. आपले जे काही राहू देवता आहे हे या ठिकाणी असून देखील त्या ठिकाणी गुरुदेवतांचा जो काही अस्पेक्ट आहे तो आपल्या भाग्यस्थानावरती आहे, 9वं अस्पेक्ट. गुरूंचा पंचम अस्पेक्ट हा आपल्या पंचम स्थानावरती, सप्तम स्थानावरती, तसेच 9वं स्थानावरती जो काही अस्पेक्ट आहे गुरुदेवतांचा, त्यामुळे आपल्या भाग्यामध्ये चांगल्या पद्धतीची प्रगती ही आपल्याला बघून यायला मिळेल. तसेच आपल्याला जर असा विचार असेल की एखादा नवीन कार्य आपल्या घरामध्ये करायचं आहे, मंगल कार्य, शुभ कार्य, तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तम पद्धतीचं फलित देणारं ते कार्य ठरेल व आपण ते कराल सुद्धा. कोणत्याही पद्धतीची अडचण त्यामध्ये येणार नाही. का म्हणतोय मी असं? त्याला अजून एक कारण आहे, ते म्हणजे आपले जे काही नवमेश आहे, शनिदेव, न्यायाचे देवता, कर्मफल दाता शनिदेव हे आपल्या केंद्रामध्ये जाऊन बसले. केंद्र त्रिकोण राजयोग होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला उत्तम पद्धतीचं भाग्य देखील लाभणार आहे. कोणत्याही पद्धतीचा त्रास आपल्याला बघायला मिळणार नाही. आपल्याला जर शेअर ट्रेडिंग करायची असेल, शेअर मार्केटमध्ये काही गुंतवणूक करायची असेल, ती देखील आपण उत्तम पद्धतीमध्ये करू शकता. भाग्याची आपल्याला परिपूर्णपणे साथ आहे. पुढे बघूया आपण आपलं कर्म म्हणजेच काय, आपलं कार्य, जॉब विषय. तर 10th स्थान
हे आपलं कार्यस्थान आहे. कार्यस्थानामध्ये आपले जे काही शनिदेवता आहे ते विराजमान आहेत, तसेच मंगळ देवता देखील विराजमान आहे. शनिदेव हे जे काही आहेत ते आपल्या पंचम स्थानाचे सॉरी आपल्या अष्टम स्थानाचे, त्याच पद्धतीत आपल्या नवम स्थानाचे मालक आहेत. ठीक आहे, स्वामी आहेत. आता हे जे काही स्वामी आहेत हे आपल्या दशम स्थानामध्ये थोड्याशा पद्धतीमध्ये मंगळाबरोबर एकत्र येऊन थोडासा जो काही त्रास हा आपल्याला होणार आहे कार्यस्थानाच्या विषयक, तो मी का म्हणतोय याचं कारण असं आहे की मंगळ हे जे काही आहे ते आपल्या 6व्या स्थानाचे ऋण रोग शत्रूच्या स्थानाचे मालक आहेत आणि ते जे काय आहेत तसेच लाभस्थानाचे देखील मालक होऊन ते आपल्या दशम स्थानामध्ये बसलेले आहेत. त्या कारणास्तव त्या ठिकाणी आपल्याला कार्यस्थानामध्ये आपण जिथे वर्क करतोय, जिथे काम करतोय, त्या कामाच्या स्थानामध्ये थोड्याशा पद्धतीने शत्रू तयार होऊन त्या शत्रूंचा त्रास आपल्याला संभवतो आहे. तो आपण एक प्रकारचा पिशाची योग सुद्धा म्हणूया. तो जो काही त्रास आहे तो आपल्याला कार्यस्थानामध्ये बघायला मिळेल. त्याच पद्धतीत आपले शनिदेव जे काय आहे ते आपल्या अष्टम स्थानाचे देखील मालक आहे. अष्टम स्थानामध्ये सडन लॉसेस आपण बघितल्या जातात. सडन लॉसेसचं स्थान जे काय आहे ते अष्टम स्थान आहे. त्यामुळे थोड्याशा पद्धतीमध्ये कार्यस्थानामध्ये आपण आपली जी काही एनर्जी आहे ती जेमतेम लावावी. जास्त वादविवाद करू नये, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचं फलित या ठिकाणी प्राप्त होईल. बाकी बघितले असता अत्यंत उत्तम पद्धतीचे ग्रहमान आहेत. फक्त प्रॉब्लेम काय आहे की आपण कोणाशीही गॉसिपिंग करू नये, कोणाबद्दलही बोलू नये, जेणेकरून आपल्याला त्याचा काही त्रास होणार नाही. कार्यस्थान हे आपल्याला उत्तम आहे. करिअरच्या दृष्टीने अत्यंत उत्तम पद्धतीचे ग्रहमान आहे. पुढे बघितलं असता बिझनेसच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर बुध आदित्य राजयोग आपल्या एकादश लाभस्थानामध्ये होत आहे. हा जो काही राजयोग आहे आपल्याला बिझनेसच्या दृष्टिकोनातून अत्यंत उत्तम पद्धतीचा असणार आहे. त्याच पद्धतीत शुक्र देखील आपल्या फर्स्ट हाऊस मध्ये येणार आहे. फर्स्ट हाऊस मध्ये शुक्र जेवता आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याकडे मनी फ्लो जो काय आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये असणार आहे. साधारणतः 15 मेच्या दरम्यान आपल्याला थोड्याशा पद्धतीमध्ये बिझनेस मध्ये पैसा जास्त लावावा लागणार आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये जो काही इन्कम आहे तो थोडासा तुटपुंजा भेटणार आहे. परंतु 15 एप्रिल नंतर अत्यंत उत्तम पद्धतीचे ग्रहमान 15 मे नंतर अत्यंत उत्तम पद्धतीचे ग्रहमान हे आपल्याला दिसणार आहे. अत्यंत उत्तम पद्धतीचा बिझनेसच्या दृष्टिकोनातून हा जो काय आहे महिना आपल्याला जाणार आहे. असो, आता हा जो काही महिना आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा अजून जाण्याकरिता काय करावं, तर आता आपले जे काही स्वामी आहेत, आपल्या राशीचे स्वामी बुध यांचा जो काही बीज मंत्र आहे त्या बीज मंत्राचा 108 वेळेस जप करावा. त्याच पद्धतीने गणेशाची सेवा करावी. गणपती बाप्पाला दर मंगळवारच्या दिवशी 21 दुर्वा, त्याच पद्धतीत 11 मोदक वाहावे. त्याच पद्धतीत शनीश्वरांची तसेच त्या ठिकाणी शुक्राचार्यांची सेवा आपण आपल्या हातून नित्य नैमित्तिक कर्माप्रमाणे करावी. त्याच पद्धतीत शिवशंकराची सेवा देखील करावी. आपला हा महिना जो काय आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीचा जाईल. रामकृष्ण हरी. धन्यवाद.